देव वसे चित्ते त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठला देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे। ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। देवा आमची वासना आमची इच्छा तुम्ही पूर्ण करा, आणि आपली काय इच्छा आहे याचा विचार प्रस्तुत अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या समोर आणि भगवंताच्या निमित्तानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे की संतांच्या अंतःकरणातली नेमकी आवड काय असते होण्याकरता एकत्रित आलेलो आहोत। आणि म्हणून संतांच्या चिंतनाचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे। संत महात्मे काय आहेत, संत महात्मे कसे आहेत, हे संतांच्या शब्दातून आपल्याला ओळखता येऊ शकतं। विठ्ठला विचार मला करायचा आहे। याच्याकरता अभंगाची थोडीशी एक पूर्वपीठिका आपल्या समोर विदित करतो, आपल्या समोर ठेवतो। झालं असं की तुकाराम महाराज वारीचे दिवस आले, आता आषाढी वारीस आपल्या तोंडावर आहे, वारीचे दिवस आले। तुकाराम महाराजांना मोठा आनंद होतो। संत महात्म्यांना पंढरपूरला जाणं ही जीवनातली एक पर्वणी वाटत असते, ती दिवाळी वाटत असते, तो सण वाटत असतो। तुकाराम महाराज परंपरेप्रमाणे नियमाप्रमाणे आळंद येऊन पंढरपूरला चालत चालत ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आले। आणि पंढरपूरला आल्यानंतर आता तुकाराम महाराजांच्या काळातलं पंढरपूर, ते पंढरपूर काही आजचं पंढरपूर नव्हतं। जुन्या काळातलं तुकोबारायांच्या काळातलं पंढरपूर, तुकोबाराय पंढरपूरला आले। पंढरपूरला आल्यानंतर वारीच्या नियमाप्रमाणे तुकाराम महाराजांनी चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा हे तुकाराम महाराजांनी केलं। चंद्रभागेचं स्नान झालं तुकाराम महाराजांचं। तुकाराम महाराजांनी पंढरपूरची प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणा पूर्ण केली। तुकाराम महाराजांनी कुठं भगवंताची सेवा, कुठं कीर्तन केलं, कुठं काही प्रवचन केलं, कुठं भजनाला उपस्थित राहिले। आणि असं करत करत आता तुकाराम महाराजांना वाटलं आपल्या बाकीच्या सेवा आता झाल्या, आपण आता भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे। म्हणून तुकोबाराय दर्शनाला बारीत उभे राहिले। पूर्वीच्या काळात महाराज सुद्धा बारीतूनच दर्शन घेत होते बरं का। जुना काळ आपण आठवा, जुन्या काळातले महाराजही वारकरीच होते, त्याच्यामुळं बारीतून दर्शनाला घेण्याकरता म्हणून तुकोबाराय बारीमध्ये उभे राहिले। हळूहळू आता त्या काळामध्ये काही इतकी लाखोची गर्दी नव्हती, काही नाही। हळूहळू सरकत 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 तुकोबाराय भगवंताच्या त्या गरुड खांबाच्या इथपर्यंत बारी आली। तुकाराम महाराजांनी देवाला बघितलं आणि लांबून देवाला बघितल्यानंतर तुकाराम महाराजांना इतका आनंद झाला। तुकाराम महाराज मनात विचार करतात, याच्यासाठी इतके दिवस चालत 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 आपण इथपर्यंत आलो, याचं नाव घेत घेत आपण आळंदीपासून देहूपासून इथपर्यंत पंढरपूरला पोहोचलो। याच्या दर्शनाकरता सगळे वेद धडपड करतात, याच्या दर्शनाकरता सगळी शास्त्र धडपड करतात, याच्या दर्शनाकरता सगळे संत धडपड करतात। बस आता त्याचं दर्शन आपल्याला होणार। इतका आनंद तुकोबारायांना वाटला, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं तुकोबारायांना वाटलं। आणि भगवंताचं ते काळं रूप, भगवंताचं ते अतिशय मोहक सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचने असं ते रूप तुकोबारायांनी लांबून बघितलं। तुकोबारायांना धन्य 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 झाल्यासारखं वाटलं। बस 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 सगळा परिश्रम संपला, सगळ्या वाटचालीतला सगळे थकवा गेला, सगळा शीण गेला, भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंदो। तुकाराम महाराजांना भाग गेला, शीण गेला, अवघा आनंद वाटायला लागला। आणि हळूहळू सरकत 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 तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ आले। तुकोबारायांनी भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि तुकाराम महाराजांना वाटलं बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो। तुकाराम महाराजांना वाटलं बस कृतकृत्य झालो। ज्याच्या करता आपण जन्माला आलो, ज्याच्या करता इतके दिवस जगलो, ज्याच्या करता ज्याच्या दर्शनाकरता आपला क्षण आपण ज्याच्या नामस्मरणामध्ये व्यतीत केला, त्या भगवंताचं दर्शन आपल्याला झालं। बस धन्य झालो आपण।
एकदा जन्माला आल्याचं फळ जर काही असेल तर ते एकच असतं, विठ्ठलची एक देखिलिया. बस तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आपल्याला जन्म आल्याचं सार्थक झालं. विठ्ठलची एक देखिलिया, परमात्म्याचं दर्शन झालं, अत्यंत आनंद झाला. तुकोबारायांनी भगवंताचं रूप बघितलं, दर्शन घेतलं आणि हा तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाचा झालेला आनंद तुकोबारायांच्या डोळ्या वाटे पाझरायला लागला. तुकोबाराय रडायला लागले भगवंताला बघून. अत्यंत आनंदानं, आनंदाचे अश्रू तुकोबारायांच्या डोळ्यातून बाहेर पडायला लागले. तुकोबाराय भाव विभोर होऊन भगवंताकडे बघतात, भगवान तुकोबारायांकडे बघतात. तुकोबारायांना अत्यंत आनंद झाला. पण गंमत अशी झाली की तुकोबारायांना भगवंताचं दर्शन घेऊन जेवढा आनंद झाला त्याच्या 1,00,000 पटीनं आनंद भगवंताला तुकोबारायांच्या दर्शनानं झाला. विठ्ठला विठ्ठला. भगवंताला वाटलं सकाळपासून आपण इथं उभे आहोत, 28 युग झाली विटेवर उभे आहोत, आज जरा इथं उभं राहिल्याचं सार्थक झालं. तुकोबारायांसारखा महात्मा भेटला. सकाळपासून येणारे अनेक आहेत पण तुकाराम महाराजांसारखा एकटाच आहे कोणीतरी. महाराज हा जन्मला मृत्यूलोके, दुजी उपमा नाढळे इहलोके. बस बस महाराज म्हणून ज्यांना म्हणावं त्या तुकोबारायांच्या दर्शनानं देवालाही समाधान वाटलं. देवाला वाटलं कलियुगात विटेवर उभं राहिल्याचं सार्थक जर काही असेल तर बस बस एवढंच आहे, यांचं दर्शन आपल्याला झालं. तुकोबारायांचं दर्शन झालं. देवालाही धन्य 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 वाटलं, आनंद वाटला. देवही स्वतःला धन्य समजायला लागले. एक वाक्य बोलतो बघा, जमलं तर पटलं तर ठेवून घ्या, नाही तर सोडून द्या. साधं वाक्य सांगतो महाराज, ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला. तुमच्या आमच्यासारखे मांदळ भेटतात, तुमच्या आमच्यासारखे कितीही भेटतात, भगवंताला त्याचं समाधान नाही. आपल्या उद्धाराकरताच परमात्मा तिथं उभा आहे, पण आपण इथं उभा असल्याचं सार्थक वाटावं अशी जर कुणाची दर्शनं असतील तर ती गोरोबा काकांचं दर्शन आहे, चोखोबारायांचं दर्शन आहे, तुकोबारायांचं जनाबाईचं दर्शन आहे, ज्ञानोबारायांचं दर्शन, नामदेवरायांचं दर्शन झालं. देवाला वाटतं बस बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. देवाला सुद्धा आनंद वाटतो असं तुकोबारायांचं दर्शन भगवंताने घेतलं. तो भगवंताच्या डोळ्यातही तुकोबारायांच्या दर्शनानं पाणी यायला लागलं. दोघेही एकमेकांकडे बघतात, एकमेकांकडे बघून रडतात. कुणालाही बोलायचं काही सुचत नाही, काय बोलावं तुकोबारायांना कळत नाही, काय बोलावं भगवंताला कळत नाही. एकमेकांच्या भक्ताचा आणि देवाच्या दर्शनाचा सोहळा, अलौकिक सोहळा गाभाऱ्यामध्ये सिद्ध झाला. आणि शेवटी असं रडणं थांबवून भगवंतानी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय कधी आलात? तुकोबारायांनी सांगितलं, देवा चालत चालत दशमीला चालो, काल रात्रीच इथं पोचलो, आज तुमचं दर्शन झालं, धन्य झाला जीव आमचा. भगवान म्हणाले, तुकोबाराय तुमचं काय? अहो आम्ही धन्य झालो तुमच्या दर्शनाने, बरं झालं आलात, फार बरं झालं, खूप दिवसांनी भेट झाली वगैरे वगैरे बोलणं झालं. आणि त्यांनी विचारलं आता काय कार्यक्रम? तुकोबाराय म्हणाले, काय नाही देवा, आता दर्शन झालं की कुठेतरी रात्री कीर्तन करणार, रात्रभर जागर करणार, भजन करणार, दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी द्वादशी काकडा करणार तुमचा, द्वादशी सोडणार. आणि तुकोबारायांच्या काळात महाराज लोक पौर्णिमा करून घरी जात होती. बरं तुकोबाराय आता आपण सांगत नाही, मी जुनं सांगतो, तुकोबारायांच्या काळातलं सांगतो. वारीला दशमीला पंढरपूरला आल्यानंतर पौर्णिमेचा काला केल्याशिवाय पंढरपुरातून बाहेर पडायचं नाही, हा नियम आहे संप्रदायाचा. त्यामुळे तुकोबारायांच्या काळामध्ये तुकोबाराय म्हणाले, देवा भेट होणारच आहे, पण आज एकादशीचा पवित्र दिवस, तुमचं दर्शन झालं. भगवान म्हणाले, नाही तुकोबाराय मलाही बरं वाटलं तुमच्या दर्शनाने. तुकोबाराय म्हणाले, देवा आता येतो. भगवान म्हणाले, या, पण माझी एक विनंती आहे, तेवढी ऐकाल काय तुकोबाराय? भगवान म्हणाले, तुकोबाराय म्हणाले, सांगा ना देवा, तुम्ही काय विनंती करायची? अहो आम्ही सेवक आहोत, तुम्ही आमचे स्वामी आहात, तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी, असं ज्ञानोबारायांनी म्हणून ठेवलंय. आणि तुम्ही आम्हाला विनंती काय करायची देवा? सेवके करावे सांगितले काम, तुम्ही आम्हाला सांगा, विनंती कसली करता, काय आज्ञा आहे सांगा. भगवान म्हणाले, काही नाही, आज तुम्ही मला भेटलात, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. आणि आनंदाच्या पर्वणीवर, आनंदाच्या काळामध्ये आपल्याकडे पद्धत अशी आहे, आनंद झाला की लोक काहीतरी देतात, काहीतरी दानधर्म करतात.
तसा आज तुमच्या भेटीचा मला आनंद वाटला. आज एकादशीचा पवित्र दिवस आहे, संतांचं दर्शन झालं. तुकोबाराय मला खूप आनंद आहे. मग म्हणणं काय? तू भगवान म्हणाले काही नाही तुकोबाराय, या आनंदाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. काहीतरी तुम्हाला द्यावं. आज तुम्ही भेटलात, खूप दिवसांनी भेट झाली, धन्यता वाटली, आनंद वाटला. त्या प्रित्यर्थ तुम्हाला काहीतरी द्यावं असं मला वाटतं. काय पाहिजे बोला. तुकोबारायांनी हात जोडले देवासमोरून. देवाला सांगितलं, देवा इथं काही मागण्याकरता आलो नाही म्हणे. देवा काय मागायचंय तुमच्याकडे? काही नको देवा, काही नको. नाही नाही मागा ना तुकोबाराय. नको देवा, काय मागायचं राहतं? अहो परमात्मा देवा तुम्ही मला भेटलात आणि माझ्या अंतःकरणात मागणं शिल्लक राहील का? देवाचं दर्शन व्हावं तरी इच्छा जिवंत राहाव्यात असं होतं का कधी देवा? असं होत नाही. तुमचं दर्शन झालं, सगळ्या इच्छा संपून गेल्या. तुमचं दर्शन झालं, मनातल्या कोणत्याही कामना राहिल्या नाहीत. काहीही मागायची इच्छा नाही. देव भेटावा मागणं जिवंत राहावं असं घडत नाही. देव भेटून जर मागणं जिवंत राहिलं ना तर मग एकतर देव तरी खोटा असतो, नाही तर मागणं तरी खोटं असतं. विठ्ठला विठ्ठला. तेव्हा तुम्हीच ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हणालात ना, देवा तुम्हा माड होते वेदाचे कवाड, ते फेडून केले गोड सेवा सुख. तुम्हीच म्हणालात ना देवा की तुम्ही, अरे मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको वो खटे कानी लावो. हे 18व्या अध्यायात तुम्ही बोलला ना देवा, मी विश्वेश्वर भेटावा आणि तरी जीवाची जीवदशा जाऊ नये. असं होतं का अर्जुना? असं होत नाही ना. मग देवा माझ्या बाबतीत तरी कसं होईल? काहीतरी मागा, काहीतरी मागा. हे म्हणल्यानंतर तुकोबाराय म्हणाले, देवा मला काही नको, काही नको. शेवटी भगवंतांनी तुकोबारायांना विनंती केली, तुकोबाराय तुम्हाला काही नको हे मला माहितीच आहे, कारण तुम्ही संत आहात. तुम्हाला कोणत्या इच्छा नाही, कोणत्या आकांक्षा नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता या वर्गात बसणारे तुम्ही भक्त, तुम्हाला कशाचीही अपेक्षा नाही हे मला माहिती आहे. पण मी म्हणतो म्हणून मला समाधान वाटावं म्हणून मागा ना. तुकोबाराय म्हणाले, नाही देवा, आम्हाला मागायचं असतं तर आम्ही मागणं मनात धरून आलो असतो ना देवा. पण आम्ही जन्माला आल्याच्या क्षणापासून आज तुम्हाला भेटेपर्यंत आमच्या परंपरेनं, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे शिकवलंय की देवाकडे जाऊन हात पसरायचे नाही. भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. आमच्या वाडवडिलांनी मागायचं सांगितलं नाही. काही मागणे हे अनुचित, कशावरून? वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलं नाही. त्यामुळे आम्ही जर तुमच्याकडे काही मागितलं तर आमच्या वाडवडिलांचा अपमान केल्याचं पातक आम्हाला लागेल. आम्हाला काही नको देवा, काहीही तुम्हाला मागायचं नाही. शेवटी भगवंतांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, ठीक आहे वाडवडिलांनी तुमच्या मागू नका म्हणून सांगितलं, पण तुकाराम महाराजांना देवाने विचारलं, जरी वाडवडिलांनी मागू नका म्हणून शिकवलं जरी असलं तरी देवानं दिलं तरी घेऊ नका असं शिकवलंय का? मागू नका हे शिकवलं बरोबर, देवानं दिलं तरी घेत जाऊ नका असं शिकवलं का? असं नाही शिकवलं ना. मग मी तुम्हाला देतोय, तुम्ही कुठं मागताय? मी म्हणतोय तुम्हाला मागा म्हणून. तुकाराम महाराज म्हणाले, नाही देवा, आम्हाला काही तुमच्याकडे मागायचं नाही. काय मागण्यासारखं जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो पाही रिकामा. अरे फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी असं आमचं जीवन आनंदानं चालू आहे देवा. मागण्यासारखं काही राहिलं नाही. जीवनामध्ये कशाची कमतरताच नाही, जीवनामध्ये कशाची अपूर्णताच नाही. तुमच्याकडे काय मागू? भगवंतांनी सांगितलं, मी तुम्हाला खरं सांगतो तुकोबाराय, तुम्हाला कशाची गरज नाही मला माहिती आहे, पण मला बरं वाटावं म्हणून, देवाला समाधान मिळावं म्हणून मी विनंती करतो म्हणून तरी काहीतरी मागा. ऐकल्यानंतर तुकोबारायाने देवाला सांगितलं, देवा तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? मी तुम्हाला मागायचं नाही म्हणून सांगतोय, तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? मला मागायचं नाही. मग तुम्हाला जर तसंच सांगायचं असेल तर मी तत्वज्ञान सांगतो, ऐका तुम्ही. भगवान म्हणाले, न मागण्याच्या मागे काय तत्वज्ञान? तुकाराम महाराज म्हणाले, सांगतो ना देवा. तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा या जगतामध्ये जो जीव जन्माला येतो तो जन्माला येताना दोन शक्ती घेऊन जन्माला येत असतो. बरं का? दोन शक्ती घेऊन जन्माला येत असतो. एक असते माणसाची इच्छा शक्ती, ऐका, एक असते तीन शक्ती आहेत तशा जर बघितल्या तर. एक असते माणसाची इच्छा शक्ती, एक असते माणसाची ज्ञानशक्ती. या दोन शक्तीवर आता आपलं लक्ष केंद्रित करा. बरं का? दोन शक्ती घेऊन, इच्छा शक्ती आहे माणसाच्या अंतःकरणात, मिळावं 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 असं काही काही वाटत राहतं माणसाला. काही वेळेला माणसाची ज्ञानशक्ती आहे, ती ज्ञानशक्ती माणसाला मागू देत नाही.
होतं काय देवा, काही वेळेला इच्छाशक्ती असते, काही वेळेला ज्ञानशक्ती असते. या दोन्ही शक्ती घेऊन माणूस जन्माला येतो. जीव जन्माला येताना या दोन्ही शक्ती घेऊन येतो. काही वेळेला माणसाची इच्छाशक्ती जिवंत राहते, पण अंतःकरणात जगण्याची जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती संपून जाते. इच्छाशक्ती जिवंत राहते, प्राणशक्ती ही संपून जाते. काही वेळेला इच्छाशक्ती संपून जाते, प्राणशक्ती जिवंत राहते. काही वेळेला इच्छाशक्ती ही जिवंत राहते, प्राणशक्ती ही जिवंत राहते. आणि काही वेळेला इच्छाशक्ती संपून जाते आणि प्राणशक्ती ही संपून जाते. दोन शक्तीचा विचार आता करा. इच्छाशक्ती आहे, प्राणशक्ती आहे. भगवंताने विचारलं, हे मला कशाला सांगताय रात्रीच्या वेळेला बिनकामाचं उत्तम वेदांत? त्यांनी सांगितलं, बिनकामाचं नाही देवा, खरं सांगतो ऐका. काय असतं म्हणे देवा, काही वेळेला माणसाची इच्छाशक्ती जिवंत राहते, पण प्राणशक्ती संपून जाते, त्याला पुनर्जन्म मानला जातो. ज्याची इच्छाशक्ती संपून जाते पण प्राणशक्ती जिवंत राहते त्याला जीवनमुक्त मानलं जातं. ज्याची इच्छाशक्ती ही संपून जाते, प्राणशक्ती ही संपून जाते, त्याला विदेहमुक्त मानलं जातं. आणि ज्याची इच्छाशक्ती ही जिवंत राहते आणि प्राणशक्ती ही जिवंत राहते त्याला जीव मानलं जातं. इच्छाशक्ती संपून गेली देवा, आता आमच्या जीवनामध्ये मिळवायचं काही राहिलं नाही. पण जोपर्यंत आमचा प्राण आहे तोपर्यंत आम्ही वारी करत राहणार, तोपर्यंत तुमच्या दर्शनाला येणार. इच्छा कशाचीच नाही. आम्हाला जर जीवनमुक्तीचा अनुभव येत असेल तर आम्ही का मागावं? काही वेळेला माणसाची इच्छाशक्ती जिवंत राहते, प्राणशक्ती संपून जाते. आपल्या बाबतीत नेहमी असं होतं, आपण जन्माला येतो, मरेपर्यंत इच्छा जिवंत राहतात, मरतानाही इच्छा राहतात, म्हणून मेल्यावर पुन्हा इच्छा भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावं लागतं. आपल्याला पुनर्जन्म काय? कारण आपली इच्छाशक्ती संपत नाही, आपली प्राणशक्ती संपून जाते. प्रारब्ध संपलं, देहपात होतो, पण इच्छा क्षमता तो माणसाचा. इच्छा, तुमच्या आमच्या इच्छा संपत नाहीत महाराज. कितीही तुम्ही संपवण्याचा आम्ही प्रयत्न केला तरी काही ना काहीतरी इच्छा माणसाच्या अंतःकरणात जिवंत राहते. मी खरं सांगू आपल्याला, जिवंत राहते म्हणजे फक्त जिवंताच्याच अंतःकरणात इच्छा राहते असं नाही, मेलेल्याच्या इच्छा संपत नाही. तुम्ही म्हणाल मेलेल्याची इच्छा कशा संपत नाही? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा बरं. पिंडाला कावळा का शिवत नाही? मग पिंडाला ज्या अर्थी कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची? मेलेल्याची. मग मेलेल्याच्या संपत नाही तर तुमच्या आमच्या कधी संपायच्या सांगा? आपल्या इच्छा संपत नाहीत. संत महात्म्यांचं तसं नसतं महाराज. संत महात्म्यांचं इच्छा कधीच संपून गेलेली असतात, त्यांना काही मिळवायचं राहिलेलं नसतं. गेले अशा तुकोबारांनी भगवंताला सांगितलं, देवा आमच्या जीवनामध्ये इच्छाशक्ती संपून गेली, केवळ प्राणशक्ती जिवंत आहे म्हणून आम्ही वारीला आलो. आमच्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा नाही, आम्हाला तुमच्याकडे काहीही मागायचं नाही देवा, काही मागायचं नाही. किती सांगितलं तरी तुकोबाराय ऐकत नाहीत. हे बघितल्यानंतर भगवंताने विचार केला, आता तुकाराम महाराजांनी आपल्याकडे मागितलं पाहिजे. आज एकादशीचा दिवस आहे, तुकोबारायांसारखा महात्मा भेटला, आपल्याला द्यावं वाटतं, पण तुकोबाराय मागत नाहीत. देवाची मोठी गंमत आहे महाराज. नको 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 म्हणणार याला घ्या घ्या म्हणून मागे लागतोय, ना आम्ही द्या द्या म्हणून मरून चाललोय तर आम्हाला देत नाही. अशी मोठी अडचण आहे. तुकोबारांना मागत नाहीत म्हणल्यानंतर भगवंतानी एक काम केलं. भगवान विटेवरून खाली उतरले, कमरेवरचे हात काढले. तुकोबारांनी आपल्या कमरेचं उपरणं हातामध्ये घेतलं आणि तुकोबारांच्या समोर गुडघ्यावर भगवान बसले आणि तुकोबारांना विनंती केली, तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, आज माझ्याकडे तुम्ही काहीतरी मागावं, माझी इच्छा आहे. तुमच्या पाया पडतो, काही करा पण आज माझ्याकडे मागा. पायावर गुडघ्यावर बसले, विनंती करायला लागले, हात जोडले, पाया पडण्याची भाषा करायला लागले. देवाच्या डोळ्यात पाणी आल्याबरोबर तुकोबारांनी भगवंताला उठवलं. तुकोबाराय म्हणाले, देवा काय करता? अहो विटेवर तुम्ही उभं राहा, लोकांची गर्दी आहे, लोक दर्शनाला येतात, काय तुम्ही असं करता? असं करू नका. मी एवढं अगतिक होण्याचं कारण काय? ठीक आहे, तुम्हाला मी मागावं वाटतं ना, चला मी मागतो. तुमच्याकडे मी मागावं अशी इच्छा आहे ना, अगतिक होऊ नका. मी मागावं वाटतं ना, चला मागतो, तुम्ही जागेवर उभं राहा. भगवान झालं पुन्हा विटेवर उभं केलं. भगवान पुन्हा कमरेवर हात ठेवून उभे राहिले. भगवंताने विचारलं, सांगा तुकोबाराय काय पाहिजे, काय मागणं? तुकोबाराय म्हणाले, देवा मागतो, पण एक लक्षात ठेवा, माझ्या मनात इच्छा आहे म्हणून मी मागत नाही, तुमची इच्छा आहे म्हणून मी मागतो.
मला गरज नाही, तुमची गरज आहे. तुम्ही म्हणता म्हणून मागतो, म्हणसी काही मागा याची देगा पांडुरंगा. तुम्ही म्हणता म्हणून मला स्वतःला मागायचं नाही. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुम्हाला जे मागणार आहे ते मागतो. आगतिकता म्हणून मागतो. तुम्ही आगतिक झालात म्हणून मागतो. मी भक्त आहे तुमचा, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझ्या समोर हात जोडणं हे मला परवडणारं नाही, मला आवडणारं नाही. पण तुमची इच्छा आहे ना मी मागावी म्हणून, ठीक आहे. माझे नियम राहिले, माझी इच्छा आकांक्षा राहिली बाजूला. देवा करता वाटेल ते करायची आमची तयारी आहे. मागणं तर क्षुल्लक गोष्ट आहे देवा, मागतो. भगवान म्हणाले, सांगा तुकोबाराय काय देऊ? तुकोबाराय म्हणाले, मागतो पण एक अट आहे. भगवान म्हणाले, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, तुम्ही मागा, पहिले वेळ घालवू नका, मागा. तुकोबाराय म्हणाले, तसं नाही, मी मागणार आहे पण माझी अट आहे का? अट मान्य आहे. तुकोबाराय म्हणाले, असं करू नये. विचारतो वचना आधी. तुम्ही गाथा वाचला का नाही देवा? गाथा वाचत चला म्हणजे कळत जातं असं काय 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 काय. विचारतो वचना आधी. माणसाने वचन देण्याच्या पूर्वी विचार करावा. वचन देऊन विचार करू नये माणसाने, विचार करून वचन द्यावं. माझी अट आहे. सांगा तुकोबाराय काय अट आहे? तुकोबाराय म्हणाले, काही नाही, तुम्ही म्हणता म्हणून मी मागतो, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही. अट काय सांगा ना तुकोबाराय? तुकोबाराय म्हणाले, काही नाही, माझी एकच अट आहे की मी जे मागणं तुमच्याकडे मागणार आहे ते मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. तुम्ही म्हणलं ना मागा म्हणून, मी मागतो, पण माझं मागणं ऐकल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा हे म्हणायचं नाही. दिला शब्द दिला, वचना फिरती अधमजन. तुकोबाराय म्हणतात, गाथा वाचा देवा. वचन देऊन जे फिरतात ते अधम योनीला प्राप्त होतात. देवा लक्षात घ्या, मी मागितल्यानंतर एवढं सोडून मागा म्हणायचं नाही. दिला शब्द दिला. भगवान म्हणाले, तुकोबाराय दिला शब्द दिला, देव आहे मंत्री नाही. दिलेला शब्द 2 दिवसात फिरवायला आपल्याला जमत नाही. दिला शब्द दिला, बोला काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, ठीक आहे, आता पुन्हा सांगतो देवा, मला गरज आहे म्हणून मागत नाही, तुम्ही म्हणता म्हणून मागतो. मागा तुकोबाराय. पुन्हा शब्द बदलायचा नाही, बदलणार नाही. मग तुकोबाराय म्हणाले, ठीक आहे, ऐका देवा, मग असं मागणं तुमच्या चरणाजवळ मला मागायचं आहे देवा. बोला ना तुकोबाराय काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, काही नाही, असं मागणं मागणार आहे की जे मागितल्यानंतर दुसरं काही मागायचं शिल्लक राहणार नाही. पण असं मागणं मी मागणार आहे की जे मी मागितलं नाही तर बाकीचं सगळं मिळालेलं वाया जातं. मिळालेलं सगळं ज्याच्या अनुपस्थितीत वाया जातं आणि जे मिळाल्यानंतर बाकी काहीही मिळवायची गरज राहत नाही, असं मागणं तुमच्या चरणाजवळ मागणार आहे. माझ्या जगण्याचं भलं व्हावं, माझ्या जगण्याची धन्यता व्हावी, माझ्या जगण्याची इतिकर्तव्यता व्हावी, माझ्या जन्म मरणाचं संसरण हे थांबावं आणि केवळ तुमच्या भक्ती करता वारंवार जन्माला यावं, अशा जीवन धन्यतेचं मागणं तुमच्या जवळ मागणार आहे. देणार? भगवान म्हणाले, मी दिलं म्हणून शब्द दिलाय तुकोबाराय, तुम्हाला काय पाहिजे बोला. तुकोबाराय म्हणाले, देवा असं मागणं तुमच्या जवळ मागणार आहे जे मागितल्यानं बाकी काही मागायचं शिल्लक राहत नाही, पण जे नाही मागितलं तर बाकीचं मिळालेलं सगळं वाया जातं. असं एकच मागणं आहे. काय आहे सांगा ना तुकोबाराय. तुकोबाराय म्हणाले, काही नाही देवा, असं एकच मागणं आहे आणि ते मागणं म्हणजे संतांची संगती. जी संगती मिळाल्यानंतर बाकी काही मिळवायचं राहत नाही आणि बाकी सगळं मिळालं आणि संत संगती नाही मिळाली तर मिळालेलं सगळं वाया जातं. विठ्ठला विठ्ठल. त्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये दुसरं मागणं नाही. मी अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगतो. बाकी सगळं मिळालंय पण जर संत संगती मिळाली नाही तर मिळालेलं सगळं वाया जातं आणि बाकी काही नाही मिळालं तरी चालतं, फक्त संत संगती मिळाली, न मिळालेलं सगळं पायाजवळ. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. मला सांगा, रेड्याने काय मिळवलं होतं? सांगा बरं, रेड्याने काय मिळवलं? काय, कुठली डिग्री होती त्याच्याकडे? कुठल्या IT कंपनीमध्ये कामाला होता रेडा? म्हणजे तसं नाही मला म्हणायचं, मला त्याच रेड्याबद्दल बोलायचं आहे. कुठल्या आयाला ज्याची समाधी आहे त्या रेड्याबद्दल. तुम्ही उगीच भलतीकडे जाऊ नका. खरं सांगू का, अंगावर ओढून घेऊ नका.
बाकी काही नाही. ऐका फक्त. काय मिळवलं होतं त्याने मला सांगा. काय होतं त्याच्याकडे. काही फार मोठं पुण्य होतं, फार मोठं काही बुद्धिमत्ता होती, फार अलौकिक सामर्थ्य होतं, फार मोठ्या डिग्र्या होत्या, फार शहाणपणा होता, फार शास्त्र शिकलेला होता का वेद शिकलेला होता. काय होतं काय रेड्याकडे मला सांगा ना. त्यांनी काही मिळवलं नव्हतं, पण एक ज्ञानोबारायांची संगती मिळाली. काय मिळायचं राहिलं सांगा मला. रेड्याचं मंदिर आहे. आज आळ्याला गेलात आपण, वारी भरते. हो, रेड्याची वारी आहे जगाच्या पाठीवर. कुठं रेड्याचं मंदिर आहे कुठे जगाच्या पाठीवर. एक फक्त. बर मला सांगा, जगात रेडे नाहीत का हो जास्ती. मला सांगा, जगात दुसरे रेडे नाहीत का. किती रेड्याच्या समाध्या झाल्या सांगा ना. किती रेड्यांच्या समाध्या झाल्या. जगात रेडे नाहीत. मी गोठ्यातल्या रेड्याविषयी बोलतो, घरातल्या नाही. गोठ्यातला रेडा म्हशीचा नवरा. एवढं तरी स्पष्ट करून घ्या. आहेत का जगताच्या पाठीवर दुसऱ्या रेड्याच्या समाधी आहेत का. कुठल्या रेड्याची समाधी आहे. ज्या रेड्याला ज्ञानोबारायांचा संघ मिळाला त्याची है ना, त्याची समाधी. मला सांगा, जगता भिंतीनं काय कमावलं होतं. काय कमावलं. भिंतीसारखी भिंत, दगडाची भिंत. काय असतं त्याच्यामध्ये. काही शक्ती आहे का सामर्थ्य आहे. जड आहे भिंत. चालविली जड भिंती, जड नो भिंती. ती काही फार मोठं ताकद आहे तिच्यामध्ये का विद्वत्ता आहे का काय होतं काही नाही. पण आज भिंतीचं मंदिर आपल्याला आळंदीमध्ये प्रदक्षिणेच्या रस्त्यावर बघायला मिळतं. भिंतीवर डोकं ठेवून आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे ना. जगात भिंतीचं मंदिर कुठे सांगा. मी मंदिराच्या भिंती लाखो दाखवतो तुम्हाला. भिंतीचं मंदिर मला दुसरं दाखवा तुम्ही आहे नाही. बरं जगात भिंती कमी आहेत का नाही. पुष्कळ भिंती आहेत. पण कोणत्या भिंतीचं मंदिर झालं. सगळ्या भिंतीचं झालं नाही महाराज. ज्या भिंतीवर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई बसले त्याच भिंतीचं मंदिर झालं. कशामुळं. संग. दुसरं काही नाही. दुसरं काही नाही. काही दुसरी अपेक्षा नाही. अशी अनेक उदाहरणं मी आपल्याला सांगतो. सगळं मिळालं पण संत संगती नाही मिळाली. मिळालेलं सगळं वाया जातं. आणि काहीच नको, फक्त संत संगती मिळू द्या. न मिळालेलं सगळं पायाजवळ चालत. संत संगती देई चरण सेवा. मानवी जीवनामध्ये दुसरं महत्वाचं काही नाही. मानवी जीवनामध्ये बाकी काही नाही मिळालं तरी चालतं, फक्त संत संगती लागते. संतांची संगती मनोमार्गे गती. आकळावा श्रीपती येणे पंथे. बरा बोलतात हरिपाठ आपल्याला सगळ्यांना पाठ. संतांचे संगती मनोमार्गे गती. आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती येणे पंथे. मनोमार्गे श्रीपती आकळावा. असा अन्वय आहे त्याचा. संतांच्या संगतीमध्ये मनाच्या वेगानं परमात्म्याची प्राप्ती होत असते. बाकी परमात्मा प्राप्त होणं अति अवघड, अति कठीण. पण संतांची संगती कसा प्राप्त होतो. मनोमार्गे श्रीपती आकळावा. संतांचे संगती येणे मार्गे श्रीपती, मनोमार्गे आकळावा. असं नाही का. म्हणून आमच्या जीवनामध्ये संत संगतीशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही. म्हणून आमचं जगणं ज्याच्याने धन्य होईल अशी एकच गोष्ट तुमच्या चरणाजवळ मागणार आहे. दुसरी काही नाही. काय पाहिजे तुकोबाराय. तुकोबाराय म्हणाले, आमच्या जीवनामध्ये चांगला भक्कम संत संग द्या, ज्याच्याने आमचं जगणं धन्य होईल. अभंगाच्या शेवटच्या भगवंता समोर मागणं मागितलं. तुकोबाराय म्हणाले, देवा तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे. तुका म्हणे संत संगष्टणे जिणे भले. तुकोबाराय म्हणतात, देवा संत संगानंच आमच्या जगण्याचं भलं होईल, आमच्या जीवनाचं भलं होईल, नाहीतर दुसऱ्या कशाने होणार नाही. तेवढी संत संगती मला द्या. तुकोबारायने भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागितलं. भगवंताने ते मागणं ऐकलं. भगवान पुन्हा विटेवरून खाली उतरले. पुन्हा आपलं उपरणं तुकोबारायांच्या समोर पसरलं. हात जोडून गुडघ्यावर बसले आणि उपर्ण पसरून भगवंतांनी तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला मागायची गरज नव्हती, तरी माझ्या इच्छेखातर, माझ्या आग्रहाखातर तुम्ही मागणं मागितलं. नको 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 म्हणत मी आग्रह केला म्हणून तुम्ही माझ्या इच्छेसाठी मागणं मागितलं आणि त्या मागणीमध्ये तुम्ही संत संगती मागितली. तुकोबाराय म्हणाले, बरोबर आहे.
भगवंताने उपर्ण पसरलं, डोळ्यात पाणी आणलं आणि तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय खरं सांगू एवढं सोडून दुसरं काही तुकोबाराय म्हणाले का? देव म्हणाले, अहो तुम्हाला काय संत संगती मी देऊ, मलाच मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ? थोर प्रेमाचा भुकेला अरे मला संत संगती मिळत नाही तुकोबाराय. संत संगती सोपी आहे काय? मनात आलं संत भेटले, अरे संत काही चौकात बसतात काय रस्त्याच्या गावाच्या की या बाबा कोणी भेटायला म्हणून? नाही ना, संतांची संगती अत्यंत कठीण, अत्यंत कठीण. किती कठीण याचा विचार सगळ्या संतांनी करून दिला. ज्ञानोबारांनी बोलून दाखवलं, तेच तुकोबारांनी बोलून दाखवलं, नाथ महाराजांनी बोलून दाखवलं. सगळ्या संतांचं एक म्हणणं आहे. नारद महर्षींनी भक्तिसूत्रात तेच बोलून दाखवलं, महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. नारद महर्षी बोलतात सत्संगती अत्यंत दुर्लभ आहे. बहु अवघड बहु अवघड असे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. अरे संतांची संगती देवालाही दुर्लभ, माणसाला दुर्लभ आहे नवल नाही, इतरांना दुर्लभ आहे नवल नाही. भक्तात अरे संत भेटण्याकरता आधी संत जगाला कळतच नाहीत महाराज. कोण ज्ञानोबारायांना कोण ओळखत होतं त्या काळामध्ये मला सांगा ना. ज्या काळामध्ये ज्ञानोबाराय या महाराष्ट्रामध्ये देह धारण करून लोकांना दिसत होते, ज्या काळामध्ये चोखोबाराय देह धारण करून या महाराष्ट्राला दिसत होते, त्या काळामध्ये किती लोकांनी चोखोबारायांना संत म्हणून ओळखलं मला सांगा ना. गोरोबा काकांना किती जणांनी संत म्हणून ओळखलं? तुकोबारायांना ज्ञानोबारायांना जेवढा त्रास झाला तेवढा त्रास जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुणाला झाला मला सांगा? ज्ञानोबारायांचं चरित्र वाचल्यानंतर डोळ्याला पाणी येत नाही असा माणूस नाही, आणि डोळ्याला पाणी येत नसेल तर तो माणूस नाही. हो, लक्षात ठेवा. केवढा त्रास महाराज, केवढा त्रास. ज्ञानोबारायांची सावली अंगावर पडली तर लोकांनी आंघोळी केल्या त्या काळात. कोणी संत म्हणून ओळखलं ज्ञानोबारायांना सांगा? रोज ज्ञानोबाराय दिसत होते तर ज्ञानोबारायांचा अपमान केल्याशिवाय लोक घरी जात नव्हते. खायला भाकर तुकडा मिळाला नाही ज्ञानोबारायांना. आहे ना परिस्थिती, आपण नेहमीच चरित्र ऐकतो. आज ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर कोणी उपाशी मरत नाही. नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणा, अरे पंचपक्वान्नाचं जेवण रोज गोडधोड, एकादशी अपवाद नाही. आता माऊलीच्या सोहळ्यात बघा, एक दिवस गोडाशिवाय जात नाही, है ना. एक दिवस नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर माणूस उपाशी मरत नाही. त्या काळात ज्ञानोबारायांना खायला भाकर तुकडा मिळाला. मी गमतीनं सांगतो, आज ज्ञानबा तुकाराम करत करत माझ्यासारखे बुवा महाराज 3-3 मजली घरं बांधतात. ज्ञानोबारायांना राहायला झोपडी नव्हती. त्यांच्या नावावर जगतो आज आपण म्हणजे आम्ही. त्यांच्या नावावर जगतो. त्यांना काय मिळालं मला सांगा ना. किती जणांनी ज्ञानोबारायांना ओळखलं? सगळ्यांनी ओळखलं नाही महाराज. रेडा वेद बोलला मग लोकांना वाटलं अरे काहीतरी आहे, चमत्कार चमत्कार. म्हणून ज्ञानोबारायांना आधी रेड्याने ओळखलं आणि मग माणसाने. काय कळले ज्ञानोबाराय आपल्याला? तुकोबाराय ज्या काळामध्ये होते लोकांनी किती छळलं तुकोबारायांना मला सांगा ना. कोपला पाटील गाव छेडलो, आता माझं भीक कोण घाली. तुकोबाराय बोलतात, स्वतःचं चरित्र तुकोबारायांनी सांगितलं. काय त्रास सोसला असेल त्या महाराजांनी, काय त्रास सोसला असेल त्या माऊलीने, काय त्रास, किती त्रास. बस उकळतं पाणी अंगावर टाकलं तुकोबारायांच्या. अहो ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जेवढं सोसलं ना महाराज, त्याच्या 1,00,000अंशाने सुद्धा आपल्या वाट्याला दुःख आलं नाही. काय आपण दुःखाचा भाऊ करत बसलो, काय माझं दुःख करत रडत बसलोय. ज्ञानोबारायांच्या वाट्याला जे आलं त्याच्या 1,00,000अंशानं आपल्या वाट्याला नाही. तुकोबारायांच्या वाट्याला जेवढं दुःख आलं त्याच्या कोट्यांशानं आपल्या वाट्याला आलं नाही. निदान आपल्या अंगावर उकळतं पाणी टाकणारी बाई तरी आपल्या गावात राहत नाही. निदान भिक्षा मागायला आपण बाहेर पडलो तर गावातले लोक निदान प्रेमानं तरी घरात बोलवतात. तुकोबारायांच्या नशिबाला ते नव्हतं, ज्ञानोबारायांच्या नशिबाला ते नव्हतं महाराज. कुणी ओळखलं तुकोबारायांना, कुणी ओळखलं ज्ञानोबारायांना. संत ओळखणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. भल्या भल्यांना कळत नाही संत कोण. त्याला संतच व्हावं लागतं तर संत कळतात.
भक्ताचा महिमा भक्ताची जाणते, दुर्लभ त्या गती आणि कासे सगळ्यांना जमत नाही महाराज. ओळखावं तर संतान तुकोबारायांना ओळखावं तर निळोबारायांनीच ओळखावं, ज्ञानोबारायांना ओळखावं तर नाथ महाराजांनी तुकोबारायांनी गोरोबा काकांनीच ओळखावं. बाकीच्यांनी ओळखलं नाही तुकोबारायांना ज्ञानोबारायांना. सगळ्यांना सगळे कळत नाहीत. संतांची भेट होणं आवश्यक आहे, जीवनाची ती धन्यता ही गोष्ट खरी, पण संत भेट होणार कशी? भगवान म्हणाले तुकोबाराय तुम्ही आम्हाला संत संगती मागितली, पण एवढं सोडून दुसरं काही मागा. तुकोबाराय म्हणाले असं चालणार देव, तुम्ही आधी अट घातली होती तुम्हाला, एवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. मी आधी बोललो तेव्हा म्हणला मी काय मंत्री आहे का, मी देव आहे, मग द्या ना आता माझी इच्छा पूर्ण करा, मला संत संगती द्या. भगवान म्हणाले तुकोबाराय ह्याच्या ऐवजी दुसरं देतो काहीतरी, तुमची गेलेली इनामदारकी परत करतो, तुम्हाला हजारो वर्षाचं आयुष्य देतो, तुम्हाला संपत्ती देतो, धन देतो, द्रव्य देतो. तुकोबाराय म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेले द्रव्य मी स्वीकारलं नाही देवा, तुझं स्वीकारीन काय? तुझं स्वीकारीन काय? स्वीकारत नाही, मी त्याच्याकरता इथं आलेलोच नाही आहे. बरं मी म्हणलं होतं का मला दे, तुला हात दाखवून अवलक्षण करायचं होतं, मी काय करू? मी म्हणलं होतं का मी मागायला आलो होतो का? नाही. कोणी आग्रह केला? तुम्ही आग्रह केला, मग आता द्या. आता तुम्हाला वचनापासून फिरता येणार नाही. नाही तर मग मला सांगा, माझ्याच्यानं देणं होत नाही, मी माझ्याकडून बोलून चूक झाली, माझ्याच्याने देणं होत नाही, तुम्ही मला सांगा, मी इथून निघतो. जाता जाता सगळ्या गावात सांगत जातो याच्या वारीला जात जाऊ नका, हे मागे भगवान म्हणाले 4 महिन्यावर आलंय, आता असा अपप्रचार करू नका. थोडक्यात राहिले आता असा उलट अपप्रचार आमचा करू नका. तुकोबाराय काय पाहिजे? आम्हाला संत संगती पाहिजे, दुसरं काही नको द्या. तुकोबारायांनी मागितल्यानंतर भगवान म्हणाले ठीक आहे, आता दिली तर पाहिजे, ठीक आहे मी देतो. भगवान म्हणाले मला एक सांगा तुकोबाराय, मी मागा म्हणालो म्हणून तुम्ही मागितलं, तुम्ही संत संगती मागितलीत, मी तुम्हाला द्यायला पाहिजे, गोष्ट खरी. कशा करता तुम्ही संत संगती मागितली? म्हणे तुका म्हणे जिणे भले, तुका म्हणे संत संगष्टने जिणे भले. सांगितलं ना देवा मी तुम्हाला, आमच्या जगण्याचं भलं व्हावं म्हणून संत संगती द्या. बरोबर आहे ना? बरोबर. मग तुकोबाराय मला एक सांगा, भगवान म्हणाले संत संगतीनं जर जगण्याचं भलं होत असेल तर किती काळाची संत संगती मिळाली तर जगण्याचं भलं होतं? सांगा प्रगणी. तुकोबाराय म्हणाले म्हणजे काय मला सांगा, म्हणजे काय? भगवान म्हणाले मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो. मला सांगा तुकोबाराय, वाला कोळ्याला नारद महर्षी किती वर्ष भेटत राहिले म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला? किती वर्ष सांगा, किती वर्ष? रोज भेटत होते का? वर्षानुवर्ष भेटत होते का? नाही. किती वेळ भेटले? राम नामाचा उपदेश करेपर्यंत. फार वेळ नाही, फक्त राम नामाचा उपदेश करेपर्यंत. किती वेळ भेटले? थोडा वेळ, जास्त वेळ भेटले नाही. तेवढ्याच काळाची नारदांची संत संगती वाल्याला वाल्मिकी बनवून गेली की काही रोज भेटत नव्हते, रोज त्यांना बसवून काही पाठ सांगत नव्हते, काही ग्रंथ सांगत नव्हते. राम एवढाच उपदेश करायचा. राम म्हणायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ. त्याच्या आधी जे भेटले नारद महर्षी त्या काळामध्ये वाला कोळ्यांनी नारदांना संत म्हणून ओळखलं नव्हतं. पश्चाताप झाल्यावर कळलं की हे मला काहीतरी सांगणार आहे. तिथून पुढचा विचार करा. किती वेळ भेटले? फार थोडा वेळ. जास्त काळाची संत संगती चालत नाही. तुकोबाराय अर्धक्षण घडता, अर्धक्षण, जास्त वेळ नाही. नाही अर्धक्षण. तुकोबाराय भगवंतानी तुकोबारायांना विचारलं किती वर्ष भेटत होते? नाही वर्ष नाही. बरं सोडून द्या. किती महिने भेटत होते? किती महिने? नाही महिने चालत नाही, एवढाही वेळ लागत नाही. बरं मग किती आठवडे भेटत होते? नाही देवा फार झालं, संत जीवनाची धन्यता होण्याकरता आठवडे कशाला लागतात संत संगत. बरं मग किती दिवस? तुकोबाराय म्हणाले दिवस तरी काय करायचे देवा. बरं मग किती तास भेटले? देवा तास तरी काय करायचे. बरं मग किती मिनिट भेटले? मिनिट तरी काय करायचे देव. एवढा वेळ तरी कशाला लागतो? बरं मग किती वेळ? अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण. तुकोबाराय म्हणाले देवा अर्धक्षणही फार झाला, एवढा वेळ लागत नाही. तुकोबारायांचं वचन आहे, आपल्याला प्रमाण देऊन जातो, म्हणत नाही फक्त. निमिषार्ध संत संगती
वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. तुकोबरा देवाला सांगतात निमिषार्ध संत संगती. अर्धा निमिष, अर्धा निमिष म्हणजे किती वेळ? अर्ध्या क्षणापेक्षा कमी झालं ते अर्धा निमिष. एक निमिष म्हणजे किती? एक निमिष आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला लागतो तेवढा वेळ. आपल्या डोळ्याची उघडझाप चालू असते की नाही, ते डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय बरं, झोपलेल्या कीर्तन झाल्यावरच उघडलं तेव्हा नाही. जागा असणारे जे डोळ्याची उघडझाप करतायत त्यांच्याबद्दल सांगतो. हे जे डोळ्याची उघडझाप होते ना आपली, ती डोळा बंद होऊन उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. त्याचा अर्धा भाग. फक्त डोळा लावायला जेवढा कालावधी लागतो तेवढा वेळ जरी संतांची संगती घडली, निमिषार्ध संत संगती, परिणाम काय? वास वैकुंठी कल्पांती. परिणाम काय? मोक्षपदे येती ते विश्रांती बापू. अरे मोक्ष सुद्धा त्याच्या पायाजवळ विश्रांती घ्यायला येतो. एवढं महत्व आहे देवा संत संगतीच. भगवान म्हणाले हे तुमचंच प्रमाण आहे ना तुकोबरा? हो म्हणे माझंच प्रमाण आहे. मग मला सांगा, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितलीत, मला देता येणार नाही, पण तुम्ही म्हणता अर्ध्या निमिषाची संत संगती जर चालत असेल तर अर्ध्या निमिषाची संत संगती देतो. तेवढी घ्यान निघा, एवढी घ्यान निघा. काय बिघडलं आता? तुकोबाराय म्हणाले देवा आम्ही काही वेडे म्हणून तुला मागणारे वाटलो, आम्हाला काही बुद्धी नाही, आम्हाला काही कळत नाही, कसं मागावं हे माहित नाही. देवा पसायदानाचा अभ्यास करणारा महात्मा नाही. मागायचं काय आणि कसं असतं हे ज्ञानोबरांनी आम्हाला शिकवलंय. तुम्ही आम्हाला सांगता काय? तोंडाला पानं पुसता आमच्या. आम्ही संत संगती जगण्याचं भलं व्हावी म्हणून मागतोय तुमच्याकडे. बरं मी म्हणलं होतं काय मला द्या म्हणून? तुम्ही माझ्या मागे लागला मागा मागा म्हणून मी मागितलंय. आता संत संगती मागतो तर अर्ध्या क्षणाची देतो, अर्ध्या निमिषाची देतो. हे काय चालवलंय? असलं चालणार नाही ना. असली अर्ध्या निमिषाची संत संगतीनं जगण्याचं भलं झालेलं आहे. मला त्याच्याविषयी बोलायचंच नाही. जगण्याचं भलं व्हावं म्हणून मी संत संगती मागितली. हे जरी खरं असलं तरी ज्या क्षणी मी तुमच्या जवळ आलो, तुम्ही मला मागा म्हणालात आणि मी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा जिवंत राहिल्या नाहीत हे सांगितलं, तेव्हाच माझ्या जगण्याचं भलं झालं. मग जगण्याचं भलं झालं तरी संत संगती का मागतात? तुकोबाराय म्हणाले त्याचं कारण असं आहे देवा, हे अर्ध्या निमिषाची संत संगती मागायला मी आलो नाही. मग मला अशी संगती पाहिजे की ज्या संत संगतीत गेल्यानंतर त्या संतांच्या सेवेपासून मी बाजूला होऊ नये आणि संतांनी मला बाजूला करू नये. अशा पद्धतीची संतांची संगती मला नित्यत्वानं प्राप्त झाली पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराने देवाला सांगितलं, देवा हे अर्धा क्षण, अर्धा निमिष, 1 मिनिट, 2 तास, 1 महिन्याची संगती मागायला आलो नाही. आमच्या जगण्याचं भलं झालेलंच आहे, पण मी आता जी संत संगती मागायला आलो ती नित्यत्वाची मागायला आलो. नहो अंग संग तुटी. हरिजनाशी भेटी पाहिजे पण अंग संग तुटी न हो अशी भेटी पाहिजे. अंग तुटी न हो, संग तुटी न हो. अंग तुटी न हो सेवे करता, संग तुटी न हो विचारा करता. संत विचाराची तुटी आमच्या जीवनामध्ये होऊ नये आणि संत सेवेची तुटी आमच्या जीवनातून. माणसाच्या जीवनामध्ये मी थोडंसं स्पष्ट बोलतो, विषयांतर करत नाही, पण थोडंसं स्पष्ट बोलतो. आपल्याला संत भेट होईल किंवा न होईल माहीत नाही. आमचं पुण्य किती आम्हाला माहीत नाही. कोण पुण्य कोणा गाठी, जासी ऐसी आमची भेटी. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वा दीप दुरावी. संतांची भेट आम्हाला होईल न होईल माहीत नाही. त्यामुळं त्यांची तुटी होईल की न होईल हेही माहीत नाही. पण मी आपल्याला थोडंसं स्पष्ट बोलतो, एक वेळ संतांची भेट न झाली तर चालेल, पुढच्या जन्मी होईल, पुढच्या जन्मी होईल. पण या जन्मात संत भेट नाही झाली तरी संत विचाराची भेट मात्र होणं आवश्यक आहे. ती मात्र अपरिहार्यता आहे. संतांचा वियोग होईल नाही तर न होईल. रेड्यालाही वियोग भोगावा लागला, भिंतीलाही वियोग भोगावा लागला, खांबालाही वियोग भोगावा लागला.
परंतु आम्हालाही भोगावा लागेल. एक वेळ संतांचा वियोग कदाचित आमच्या नशिबात असेल तर आम्ही भोगू, पण संत विचाराचा वियोग आमच्या जीवनामध्ये कधी होईल. ज्ञानोबाराय नाही भेटले नसतील, आमचं तेवढं पुण्य नसेल, पण ज्ञानेश्वरी भेटली ना. तुकोबाराय भेटणार नाहीत आम्हाला, आमचं तेवढं पुण्य नाही. 42 दिवस निळोबारायांनी निश्चक्र उपवास केला, तेव्हा तुकोबारायांची कृपा झाली. आम्हाला एक एकादशी जड जाते. काय एकादशीत जातो तुझा जीव जातो, तुकोबाराय म्हणतात. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या निषेधणी घेशी. फराळ करून आम्हाला एकादशी जड जाते. निळोबाराय 42 दिवस उपवास करतात. आम्हाला तेवढं होणार नाही, आम्हाला तुकोबाराय भेटणार नाही. पण गाथा आहे ना, गाथा भेटली ना, गाथा घरात ठेवता येते ना, अभंग वाचता येतात ना, संत विचाराची भेट होणं आवश्यक आहे. तुकोबाराय म्हणतात, अंग तुटी न हो, संग तुटी न हो, आईसी हरिदासाची सवी आम्हाला हो. हरिजनाशी भेटी न हो, अंग संग तुटी. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जी क्षणकालाची संत संगती मिळून जीवनाची धन्यता व्हायची ती झालीच आहे. आता आम्ही जे मागतो ती नित्यत्वाची संत संगती मागतो. तुकोबारायांनी हे मागितल्यानंतर भगवंतांनी तुकोबारायांना विचारलं, तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबर असेल तुकोबाराय, पण माझी एक शंका आहे. काय शंका? भगवान म्हणाले, तुमच्या जीवनाची धन्यता झाली का नाही? म्हणजे झाली. मग जीवनाची धन्यता ज्याची तुमची आधीच जर झालेली आहे, तर पुन्हा इथं येऊन तुका म्हणे जिणेन भले संत संगष्टने कशा करता? एकीकडे म्हणता माझ्या अंतःकरणातल्या इच्छा मागेच संपून गेलेल्या आहेत, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, हे तुम्ही बोलला ना सुरुवातीला. मग आता पुन्हा जीवनाची धन्यता त्या संत संगतीतून कशाला? एकदा जी धन्यता प्राप्त झाली ती पुन्हा होत नाही. जीवनाची धन्यता दोनदा होत नसते. जीवनाचं कल्याण दोनदा होत नसतं, एकदाच होतं. एकदा कल्याण झाल्यानंतर पुन्हा जर कल्याण झालं तर पहिलं कल्याण खोटं. जीवनाची धन्यता चारदा होत असते काय? एकदाच महाराज. जीवन धन्य कितीदा होतं माणसाचं? एकदा बस. पुन्हा नाही. पुन्हा धन्यता होत नाही. पुन्हा जिणे भले असं होत नाही. मग एकदा जर झालेलं आहे, पुन्हा तेच तुम्ही मागताय. हा प्राप्तीची प्राप्ती हा दोष येतो तुमच्या मागणी. प्राप्ताची प्राप्ती हा दोष. मिळवलेलंच मिळवताय तुम्ही. एकीकडे म्हणता जीवनाची धन्यता झाली आणि पुन्हा माझ्याकडे येऊन म्हणता तुका म्हणे जिणे भले संत संग संग. प्राप्ताची प्राप्ती मिळवलेलंच मिळवताय तुम्ही. एकदा धन्यता झाली हे कबूल केलंय तुम्ही. प्राप्ताची प्राप्ती हा दोष आहे वेदांतामध्ये. माणसाने मिळवलेलं मिळवावं का न मिळालेलं मिळवावं? जे मिळालेलं आहे तेच मिळवण्यामध्ये कोणता पुरुषार्थ? त्याच्यामध्ये काही फार मोठं आहे. एक घर आहे, दुसरं घर पुन्हा घेतलं, काही फार मोठा पुरुषार्थ झाला? काही फार. एक बैल आहे, दुसरा एक बैल जोडी आहे, अजून एक बैल जोडी घेतली, काही फार मोठा पुरुषार्थ झाला? एक गाडी आहे, दुसरी गाडी अजून एक घेतली, काही फार मोठा पुरुषार्थ झाला? एकदा लग्न झालंय. माणसानं मिळालेलं मिळवावं पुन्हा का न मिळालेलं मिळवण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ आहे? न मिळालेलं मिळवावं, न मिळालेलं मिळवलेलंच मिळवण्यामध्ये काय फार मोठी याच्यात आहे पुरुषार्थ आहे? त्याच्यात फार मोठं काही ताकद आणि सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये? मर्दुमकी गाजव न मिळालं. काय झालं? उन्हाळ्याचे दिवस. एक तरुण मुलगा एका झाडाखाली झोपला होता. दुपारची वेळ, उन्हाची वेळ, आंब्याचे दिवस, झाडाखाली झोपला एक तरुण मुलगा, दडदाकट झाडाखाली झोपला. तिथून अजून एक जण तुमच्या माझ्यासारखा चालला होता. त्यांनी बघितलं दुपारची वेळ, तरुण मुलगा, दडदाकट आहे शरीरानं, दुपारच्या वेळेला झोपतो म्हणजे काय? झोपू नये दुपारी झोपणाऱ्याचं आयुष्य कमी होतं म्हणता आहे. दुपारी झोपू नये. तरुणाला तो गेला, त्याला उठ म्हणलं. का? कशाला उठवलं मला? तो म्हणला, अरे कामाचे दिवस आहे, धडधाकट आहेस अंगानं, दुपारची वेळ, झोपायला काय झालं? तू काम कर काहीतरी. म्हणलं आपल्याला काही काम नाही. म्हणलं काम नाही म्हणजे? काहीतरी काम कर ना. तो म्हणला काय करू तुम्ही सांगा. त्याने खिशातून एक 200 रुपये काढले, त्याच्या हातावर टाकला. तो म्हणला हे 200 रुपये घे, कुठं तरी बाजारात जा, आंबे विकत घे, गल्लोगल्ली जाऊन विक, 200 रुपयाचे 2000 रुपये तुला मिळतील. म्हणलं 200चे 2000 एकदम? तर तू कर तरी, व्यापार सुरू तर कर,
चांगले आंबे विकत घे, सचोटीनं वाग, व्यवहार शुद्ध कर, 200चे 2000 होतील. तर म्हटलं बरं 2000 समजा तुम्ही म्हणता तसे झाले, त्याच्यानं काय होईल? म्हटलं काय व्हायचंय, त्या 2000चे अजून आंबे घे, अजून जास्त ठिकाणी जा, एखादी गाडी घे, गाडीवर ढकलत जा, 2000चे 20,000 होतील. म्हटलं बरं समजा 20,000 झाले, त्याच्यानं काय होईल? म्हटलं काय व्हायचंय, त्या 20,000चे अजून चांगले आंबे घे, थोडे श्रीमंत वस्तीमध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन विक, 20,000चे 2 लाख रुपये मिळतील तुला. म्हटलं बरं ठीक आहे, 2 लाख समजा मिळाले, त्याच्यानं काय होईल? म्हटलं काय व्हायचंय, ते 2 लाख पुन्हा धंद्यामध्ये गुंतव, चांगला देवगडचा हापूस आंबा मागव, परदेशामध्ये पाठव, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल मागव, परदेशामध्ये पाठव, स्वतःची कंपनी सुरू कर, 2 लाखाचे 2 कोटी रुपये तुला मिळतील. 2 कोटी महिना, काय कमी रक्कम झाली? 2 तोंडलं एवढे 2 कोटी. तोंडलं मी सांगतो ना तुला, व्यापार चांगला कर, 2 लाखाचे 2 कोटी महिना तुला मिळतील. तोंडलं बरं समजा 2 कोटी मिळाले, त्याच्यानं काय होईल? तोंडलं काय माणूस आहेस तू? अरे 2 कोटी जर तुला महिना मिळायला लागले, तुला काही करायचं काम नाही ना, निवांत बसून खाशील ना. तो म्हणला मग आता काय करतो? आता माझं काय चाललंय, निवांत खाऊनच झोपलो होतो मी, एवढं सगळं उठवताय आणि एवढं करून मला पुन्हा तिथेच घेऊन येत आहे, मग हे कशाला सांगितलं? याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. माणसानं मिळवलेलं मिळवण्यामध्ये धन्यता नाही हो, न मिळवलेलं मिळवण्यात धन्यता आहे. तुकोबारायांना भगवंतांनी सांगितलं तुम्ही संत संगती मागता आणि एकीकडे मागता, आमच्या जीवनाची धन्यता मागेच झालेली आहे, मग आता पुन्हा धन्यता कशा करता? आता नह अंगसंग तुटी कशा करता मागता आता संत संगती? तुकोबाराय म्हणाले देवा त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आमच्या जीवनाची धन्यता मागेच झाली, तुमच्याकडे येण्याच्या पूर्वी झाली, आम्ही सांगतो तुम्हाला. कारण आम्हाला देऊळ पासून आळंदी जवळ आहे. संत संगतीनं आमच्या जीवनाची धन्यता मागेच झाली आहे. मग कशा करता नहो अंगसंग तुटी मागता? त्याचं कारण आहे देवा. काय असतं देवा, एखादी वस्तू जेव्हा आपल्याला मिळते, मिळालेली वस्तू आपल्या मनाला पटते, पटलेली वस्तू मनापासून आवडायला लागते. पण आवडीची वस्तू नित्यत्वानं न मिळता पुन्हा त्या वस्तूपासून आपला जेव्हा वियोग होतो, तेव्हा त्या वस्तूबद्दलची आवड माणसाच्या मनामध्ये एक आकार धारण करत असते. ऐका, तुकोबाराय म्हणाले ऐका देवा, मी तुम्हाला गंमत सांगतोय, का तुमच्याकडे हे मागतो मी त्याचं कारण सांगतो. हे वस्तू आपल्याला मिळावी, मिळालेली मनाला पटावी आणि पटलेली वस्तू कायमची आपल्या जवळ न राहिली की आपल्याला त्या वस्तूबद्दल आवड निर्माण. बघा तुम्ही, एखादा मनुष्य म्हणतो मला लाडू आवडतो. मी अशी अनेक उदाहरणं सांगतो तुम्हाला, अनेक. आपल्यासारखा एखादा मनुष्य म्हणेल लाडू पानात, हो आज लाडूची पंगत. श्रीमंत माणसाला रोजच लाडू आहे पानामध्ये, त्याला विचारा काय आवडतं. तो म्हणतो का मला लाडू आवडतो? तो म्हणतो पिठलं भाकरी मिळालं तर बघा, ठेचा मिळाला तर बघा बाबा, गोड 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 खाऊन कंटाळा, रोज पंचपक्वान्न जेवतोय, मला लाडू आवडत नाही, मला जिलेबी आवडत नाही, मग मला काहीतरी तिखट बघा, पिठलं भाकरीचं जेवण मिळत असलं तर बघा, त्याला ते आवडतं. पण रोज पिठलं भाकरी जेवणाऱ्याला विचारलं तुला काय आवडतं, तर तो म्हणतो काय पिठलं भाकरी म्हणतो लाडू, गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी, श्रीखंड, श्री बालाजी, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. एवढं जर जेवायला मिळालं तर केवढा आनंद आहे, केवढा आनंद आहे. त्याला ते आवडतं का? जे नित्य आपल्याला मिळतं ते आपल्याला आवडत नाही. कधीतरी मिळावं, मिळालेलं पटावं, पटलेलं नित्यत्वानं जवळ राहू नये, माणसाच्या मनात त्याची आवड निर्माण होत असते, आवड निर्माण होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मागे संत संगती प्राप्त झाल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनाची धन्यता झाली. ती संत संगती आम्हाला आवडली, पण मनाला पटली, पण पटलेली संत संगती नित्यत्वानं मिळाली नाही, म्हणून त्या संत संगतीबद्दल आवड निर्माण होते. आणि म्हणून आम्ही तुमच्या जवळ प्रार्थना करतोय, ऐसे ऐसे. देवाला सांगितलं ऐसे आवडते म्हणा. ऐसे म्हणजे कैसे आवडते? अंग संग तुटी न हो ऐसे आवडते. मी अभंगाच्या खालून शिरलोय, आता वरून बाहेर पडतोय. कारण का? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे, असा अन्वय लागत नाही. अंग संग तुटी न हो ऐसे आवडते असा अर्थ लावा.
आम्हाला संत संगती आवडते. कशी आवडते? नित्यत्वाची आवडते. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. आमच्या अंतःकरणामध्ये नित्य संत संगतीची आवड आहे. आणि आवड आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे मागतो. माणसाची गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. तेव्हा संत संगती ही आमची गरज नाही. आमच्या जीवनाला धन्यता प्राप्त करून घ्यायची होती तेव्हा संत संगती गरज होती. तेव्हा आमची धन्यता झाली. पण धन्यतेतून आता आम्ही जर पुढे आलेलो आहोत तर आता आम्हाला संत संगती ही गरज नाही, ही आमची आवड आहे. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. मी पुष्कळ फरक सांगतो. गरज वेगळी आणि आवड वेगळी. कितीतरी फरक सांगतो मी तुम्हाला. कितीतरी काय सांगू आता. गरजेला व्यभिचार चालतो महाराज, आवडीत व्यभिचार चालत नसतो. बघी एक फरक सांगतो गमतीचा तुम्हाला. गरजेत व्यभिचार चालतो, आवडीला व्यभिचार चालत नाही. एखादा मनुष्य आहे, 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, दारात उभा राहिला, माय बाप भिक्षा वाढावं. मग घरातली बाई सांगते, बाबा भिक्षेला काही ताजं शिजलेलं नाही आलं, भाकरी झाली नाही, पोळी झाली नाही, काही स्वयंपाक झालेला नाही, शिळी भाकरी आहे, चालेल का? तो म्हणाल का आपण शिळं खात नसतो? म्हणाल का भिकारी? तो म्हणाल शिळं असेल शिळी भाकरी वाढा, करपलेली पोळी वाढा, भात असेल शिळा भात वाढा, आमटी विटलेली असेल वाढा, कपभर दूध नासलेलं असेल तेही चालेल, पण द्या. आत्ता माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही ना, आता जर मी काही खाल्लं नाही तर माझा जीव राहत नाही. ज्याच्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे. गरज आहे. त्यामुळं त्या गरजेला भाकरीऐवजी पोळी चालते, पोळीऐवजी भात चालतो, भाताच्या ऐवजी नुसती आमटी चालते, वाटीभर कढी चालते, नुसतं पेलाभर दूध चालतं, पाणी चालतं, काही चालतं. वेळ असेल तर काही चालतं. आपल्याकडे म्हण आहे, वेळेला पिळ आहे का नाही म्हण? आपल्या मराठवाड्यातच आहे, बाहेर नाही म्हण. काही चालतं त्या वेळेला, जे मिळेल ते चालतं. कारण पोटामध्ये भूक आहे, अन्न नाही, जगणं महत्वाचं आहे. त्यामुळे जे मिळेल ते. व्यभिचार चालतो, पोळीच्या ऐवजी भाकरी चालते, भाकरीच्या ऐवजी चटणी चालते, चटणीच्या भाजी नसली चटणी चालते, चटणी नसली आमटी चालते, पोळी नसली बाजरीची, ज्वारीची, बड्या ज्वारीची, तशी कशी जशी असेल तशी, पण त्या वेळेला मिळावं लागतं. ऐका, पण आवडीचं तसं नसतं. माणसाला ज्याची आवड आहे त्याला सोडून दुसरं काही खपत नाही. एका गावामध्ये एका मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी एक कार्यक्रम झाला. वास्तुशांत वगैरे काही असेल, मोठा कार्यक्रम झाला. गुलाबजाम केले, गुलाबजाम. खूप लोक येऊन जेवण करून गेले. गावातला एक वारकरी होता, त्याला सवड मिळाली नाही शेतातून यायला. पण श्रीमंत माणसाला शेठजीला माहिती होतं वारकरी दादाला गुलाबजाम आवडतात, त्याचं प्रेम होतं वारकऱ्यावर. सगळं घरातला कार्यक्रम चालू असताना त्या शेठजीनं डबाभर गुलाबजाम वारकऱ्याच्या नावानं आधीच बाजूला काढून दिले. संध्याकाळी वारकरी दादा घरी आले, हातपाय धुतले, हरिपाठ झाला, पानावर बसले, जेवण झालं. सकाळपासून भुकेले होते, घरचं जे होतं ते सगळं जेवण करून झालं, हात धुतले आणि रामकृष्ण हरी म्हणून घोंगडीवर येऊनच बसले. तेवढ्यात शेठजी गुलाबजामचा डबा घेऊन, वारकरी दादा हे घ्या. म्हणले काय? असा कार्यक्रम झाला, गुलाबजाम केले होते, तुम्हाला गुलाबजाम आवडतात मला माहिती आहे, तुमच्याकरता म्हणून काढून ठेवलेत बाजूला. वारकरी दादा म्हणले जा घेऊन परत. आणि का? हे बघा आत्ता हात धुतले, पोटभर जेवलोय, आता पोटात जागा नाही, पाण्याला जागा नाही, भरपूर जेवलोय, सकाळपासून जेवलो नव्हतो, बायकोने भाकरी केली होती, भरपूर जेवलोय, आता पोटात जागा नाही, जा घेऊन. शेठजी म्हणले अहो असं म्हणू नका, तुमच्याकरता म्हणून सकाळपासून राखून ठेवलेत, पोरा बाळांना हात लावू दिला नाही, बाकी सगळं संपलं पण या डब्याला कोणाला हात लावू दिला नाही, मी तुमच्याकरता म्हणून डबाभर गुलाबजाम ठेवले, बघा थोडं
ते म्हणले नाही हो, आता पोटात जागा नाही, आधी तरी यायचं, थोडं निदान शेतात तरी निरोप पाठवायचा मला की तिकडं जेवण जाऊन मी तिकडे आलो असतो, मला काय आता झालंय जेवण, आता काय पोटामध्ये जागा नाही काही नाही, तुम्ही भरपूर जेवलोय, तोंडातून बोट घातला तो बोटाला भाकरी लागल इतकं भरलं, आता अजून किती जेवायचंय, झालं पोटभर झालंय, आता पोटात जागा नाही, जा घेऊन. तो म्हणला नाही हो, असं म्हणू नका वारकरी दादा, तुमच्या करता म्हणून मुद्दाम मी बाजूला काढून ठेवलेत, नाही कसं म्हणता तुम्ही जा दे, एक बघा तरी, नुसतं डबा उघडून नुसतं बघा तरी पाकात कशी भिजलेत, रूप पाहता लोचनी दुःख झाले, बघा तरी नुसतं त्याच्याकडे एकदा डोळे भरून बघा, मला काही वाटत नाही, माझा काही आग्रह नाही, मी घेऊन जातो सगळा डबा प्रसाद म्हणून तुमचा, तुम्ही हात लावा, उगी नावाला एक खा माझ्या करता म्हणून, मी माझ्या भावनेने तुमच्या करता ठेवलेत, उगी नावाला एक खा. वारकऱ्याला मन मोडवलं, वारकऱ्याने डबा पुढे घेतला, डबा उघडला, डबाभर गुलाबजाम रसा रसा असे त्या पाकामध्ये मुरलेले, सुंदर तळलेले, घमघमाट सुटलेला त्याचा, असा डबा उघडला. ते म्हणले काही नाही दादा महाराज, फक्त नावाला एक गुलाबजाम खा. तो वारकरी नावाला एक खायला गेला तर नावाला एकही ठेवला, नावालाही गुलाबजाम ठेवला. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, ज्याच्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही, त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, पण पोट भरलेल्या अवस्थेमध्ये डबाभर गुलाबजाम संपवणं ही त्याची आवड आहे, गरज नाही. हे लक्षात घ्या, गरज आणि आवडीमध्ये अंतर आहे हो. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. बरं, गुलाबजामच्या ऐवजी त्यांनी जिलबी आणली असती तर खपलं नसतं, जिलबीच्या ऐवजी डबाभर श्रीखंड आणलं असतं तर खपलं नसतं. गुलाबजाम एके गुलाबजाम आणि गुलाबजाम 10 गुलाबजाम, पाडाच नाही दुसरा, याला म्हणतात आवड. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐसे आवडते मना, ही आमची आवड आहे. आणि आवडीमध्ये 2 प्रकार असतात, एक मुख्य आवड आहे आणि एक अनुषंगिक आवड. आवडीचे 2 प्रकार. अनुषंगिक आवडीची वासना होत नाही, मुख्य आवडीची वासना होत असते. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना शब्द का वापरला तुकोबाराय बघा, का वापरला? मुख्य आवड आणि अनुषंगिक आवड अशा 2 आवडी असतात. आता याचा विस्तार करायला वेळ नाही माझ्याकडे, वेळ संपून गेली माझी. थोडंसं बोलतो, अजून एक चरण राहिले माझ्या हातामध्ये. ऐका, मुख्य आवड वेगळी आणि अनुषंगिक आवड वेगळी. अनुषंगिक आवड वेगळी. साधं उदाहरण देतो. जरा देवाच्या दारात, संतांच्या दारात बसलोय आपण, जरा खरी उत्तर द्याल का? मला सांगा, तुम्हाला तुमचा मेहुणा आवडतो का नाही? मेहुणा 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 म्हणजे हा बायकोचा भाऊ आवडतो की नाही? हो म्हणावंच लागतं तुम्हाला. घरी गेल्यावर नाही म्हणावं, नाही म्हणून काय करता, हो म्हणावंच लागतं. आवडतो. हिंदीत एक म्हण आहे, सारी दुनिया एक तरफ जोरू का भाई एक तरफ. इतका आवडतो. आवडू दे, मला काही म्हणायचं नाही, मला काय म्हणायचं. का आवडतो? 2च प्रश्न आहेत माझे, मेहुणा आवडतो का नाही? हो म्हणलं ना आता, मग आता काय गप्प बसता हो, बोला की. मेहुणा आवडतो की नाही? आवडतो. का आवडतो? जर खरं खरं मनातलं, मेहुणा आवडतो ना? आवडतो. का आवडतो? बोला की, मोकळं बोला, काही होत नाही, काय नाही, काय होत नाही. काय झालं तर मी आहे, तुम्ही चिंताच करू नका. हे उत्तर बरोबर. आम्हाला मेहुणा आवडतो. आवडतो का आवडतो? बायकोचा भाऊ म्हणून. म्हणजे बायको मुख्य आवड, मेहुणा अनुषंगिक आवड. तुकोबारायांचा अभंग आहे, आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडले, सगळं आवडतं. मला सांगा, पंढरपुरात आवडण्यासारखं काय आहे? पंढरपुरात काय आवडण्यासारखं आहे? सगळी अस्वच्छता. वाळवंटही आता आपण स्वच्छ ठेवलं नाही, पाणी चंद्रभागेचं स्वच्छ येत नाही, कारखान्याचं पाणी मिसळून घे. काय आहे तिथं? एक खोली म्हणाल तर एका खोलीत पिशवी टेकवायला 500 रुपये.
काही फार मोठ्या सुविधा नाहीत, काही AC नाही, काही पंखे नाही, काही नाही. गर्दी गर्दी गर्दी, चालणं अवघड, पळणं अवघड, राहणं अवघड, जेवण अवघड, सगळंच अवघड पंढरपुरात. पंढरपूरपेक्षा चांगलं शहर या जगाच्या पाठीवर दुसरं नसेल का? मुंबई सारख्या शहरामध्ये काय कमी आहे? म्हणाल त्या वेळेला उपलब्ध होतं. मुंबई सारखं शहर, तोंडातून शब्द निघायचा अवकाश, वस्तू उपलब्ध आहे मुंबईमध्ये. सगळं उत्तुंग इमारती आहेत, अमुक आहे, रस्ते मोठे आहेत, हे आहे ते आहे, समुद्र आहे, पिण्याच्या पाण्याची कमी नाही, अमुक नाही तमुक नाही, हे नाही ते नाही. मुंबईमध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत. पण संपूर्ण 4,500 अभंगामध्ये एक तरी अभंग आवडे मुंबई कुठंतरी नाही ना. नाही का नाही? पंढरपुरात आवडण्यासारखं काय, गावात आवडण्यासारखं काहीच नाही. पण मुख्य आवड परमात्मा पंढरीनाथ. तो ज्या गावात राहतो ते गाव, तो ज्या गावात राहतो त्या गावातून वाहणारी नदी, तो ज्या गावात राहतो त्या गावातले माणसं, तो ज्या गावात राहतो त्या गावातले दगड, तो ज्या गावात राहतो त्या गावातलं पाणी, तो ज्या गावात राहतो त्या गावातलं तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. का? कारण मुख्य आवड परमात्मा, बाकीच्या आवडी अनुषंगिक. तसं तुकोबाराय म्हणतात, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा संत संगती ही आमची आवड आहे, त्यामुळं आम्हाला तुम्ही संत संगती द्या. आम्हाला आता दुसरं काही माहित नाही. आणि ती मुख्य आवड आता वासना रूपानं प्रवृत्त झालेली आहे, त्याच्यामुळं त्याच्याशिवाय आता मी दुसरं काही घेणार नाही आणि ते घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. भगवान म्हणाले तुकोबाराय, तुम्ही आलात वारीला, दर्शन घेतलं, बरं वाटलं, मलाही बरं वाटलं. म्हणून तुमच्याशी बोलता बोलता सहज म्हणालो, मागा काहीतरी. आता असं वाटायला लागलंय काय बुद्धी चरायला गेली होती, यांना मागा म्हणून बसलो. तुम्हाला गरज नव्हती, मी आग्रह केला त्यामुळे तुम्ही मागितले. मागताना तुम्ही संत संगती मागितली, मी अल्पकाळाची देतो म्हणालो. तुम्ही नित्यत्वाची मागितली, मी नित्यत्वाचं कारण विचारलं, तुम्ही अंतःकरणातली आवड हे कारण सांगितलं. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, कारण एकच चरण हातात आहे. आता एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुकोबाराय म्हणाले काय? म्हणलं, ते म्हणाले तुम्ही संत संगती मागितली, मी अल्पकाळाची देतो म्हणालो. तुम्ही नित्य मागितली, मी नित्यत्वाचं कारण विचारलं. तुम्ही आवड हे कारण मागितलं. आणि हे कशा करता चाललंय तर संत संगती करता, संतांची संगती मिळावी हे तुम्हाला मागायचं, बरोबर? मग मला सांगा, तुम्ही संत म्हणता कोणाला हे एकदा मला सांगा, म्हणजे मग त्यांची संगती देतो मी. संतांची व्याख्या तरी मला सांगा ना. तुम्हाला संत संगती पाहिजे ना, मग संत कोण मला तुम्ही समजून सांगा, म्हणजे तुम्हाला त्या संतांची संगती देतो. कारण तुम्ही कोणती व्याख्या करता त्याच्यावरून मी वस्तू कोणती हे ठरवतो. तुम्ही जर म्हणालात हातात जपमाळ घेतलेला संत, मग मी देतो, किती संत देतो तुम्हाला. तुम्ही जर म्हणाला गंध लावलेला संत, किती देतो. तुम्ही जर म्हणाला पटका बांधून कंबर बांधून कीर्तन करतो तो संत, किती देतो तुम्हाला. मग मला अडचण नाही काही. तुम्ही संत म्हणता कोणाला तेवढं मला सांगा, मग मी तुम्हाला संत संगती देतो. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्ही आम्हाला काय भोळसट समजता का? काहीच आम्हाला कळत नाही, आम्ही मागताना निर्बुद्ध म्हणून मागतो असं समजता. अरे ज्या अर्थी आम्ही संत संगती मागतो त्या अर्थी संत कोण आम्हाला माहिती आहे. भक्त ऐसे जाणा जे जेही उदास, असे संतांची लक्षणं सांगून बसलेला मी आहे. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणयोच, या सगळ्या लक्षणांनी कोण युक्त आहे हे बघून बसलेला मी आहे. ज्ञानोबारायांच्या संगतीत राहिलेला आहे मी. मी काही सामान्य असा कुणीतरी अविचारी मनुष्य असं समजू नका की संत म्हणजे कोण, काय लागतं संत व्हायला. अहो बाकी कशा कोणत्याही उद्योगाला भांडवल मोठं लागतं महाराज. फक्त हा एकमेव असं आहे की इथं भांडवलच लागत नाही. 50 नाही तर 25 पैशाचं गोपीचंदन बास झालं संत व्हायला. गंध लावले, शिक्के मारले चेहऱ्यावर, जरा व्यवस्थित राहिला, झाला संत. काय त्याला त्यातल्या त्यात जर धोतर फाडता आलं तर अजून मोठा संत, कुठेही झोपता आलं तर अजून मोठा संत. काय त्याला संत व्हायला लागतं. अरे तुम्ही संत म्हणता कुणाला सांगा ना. तुम्ही काहीतरी तुमच्याकडे लक्षणं असतील ना. उभा गंध लावतो, आडवा गंध लावतो, शिक्के लावतो, पांढरे कपडे घालतो, पिवळे कपडे घालतो,
केशरी कपडे घालतो, भगवे कपडे घालतो, काहीतरी असेल ना तुमच्याकडे संतांचं लक्षण. तुम्ही संत कुणाला म्हणता ते मला सांगा, मी तुम्हाला संत संगती देतो. तुकोबाराय म्हणाले, देवा माझी संतांची व्याख्या ठरलेली. काय नाही, मी तुम्हाला संतांची सरळ व्याख्या सांगतो. देवा ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला असतो त्याला संत म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, देवा आमची संतांची व्याख्या ठरलेली आहे. ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला आम्ही संत म्हणतो, त्यांच्या संगतीची आम्हाला अपेक्षा आहे. ऐका व्याख्या काय, ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला संत म्हणतात, ही तुकोबारायांची व्याख्या आहे. ही व्याख्या ऐकल्यानंतर देवाला फार आनंद झाला आणि देवाने विचार केला, आत्ता तुकोबाराय फसले. कारण ज्याच्या चित्तात देव वसतो त्याची संगती द्यायची असेल तर माझं म्हणणं फार सोपं झालं. भगवंतानी जो विचार केला आणि तुकोबारायांनी जी व्याख्या केली त्या व्याख्येचा थोडासा विचार मला करायचा आहे. एकदा नियमाप्रमाणे भजन करू, थोडासा देववसे चित्तीचा अर्थ सांगतो आणि सेवा सांगतो. चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं मागणं मागतात. हे मागणं मागत असताना भगवान आणि तुकोबाराय यांच्यामधला एक कल्पित संवाद थोडासा आपल्यासमोर ठेवला आणि त्या संवादाच्या अनुषंगानं भगवान आणि तुकोबारायांच्या कल्पित संवादातून या अभंगाचा भाव थोडासा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराय संत संगतीची अपेक्षा व्यक्त करतात. भगवान अल्पकाळाची देतो म्हणतात, तुकोबारायांना अल्पकाळाची नको, नित्य संत संगतीची अपेक्षा आहे. नित्य संत संगतीचं कारण फक्त तुकोबाराय म्हणतात, आमच्या अंतःकरणाची ती गरज नाही, आमची आवड आहे आणि आवड आहे म्हणून आम्हाला संत संगती द्या. मग संत कोण, ज्यांची संगती पाहिजे. तुकोबाराय त्यांचं लक्षण सांगतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आता देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला जर संत म्हणायचं असेल तर देवाला आनंद झाला. त्याचं कारण असं आहे, ज्याच्या चित्तात देव वसतो तो जर संत आहे तर तुमच्या आमच्या चित्तात काय भूत आहे का? आपल्या चित्तात कोण आहे सांगा ना. सर्वस्यच्या अहं हृदिसन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी बुद्धिस्फुरे हरनिशी ते वस्तुगामी. भगवान बोलतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. गीता म्हणते, सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो ज्ञान. कुणाच्या चित्तात देव नाही सांगा ना, कुणाचं चित्त असं आहे? अरे सर्वांच्या, सगळ्या माणसांच्या असं म्हटलं नाही ज्ञानोबारांनी, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे. सर्वस्यच्या अहं हृदिसन्निविष्टो, फक्त माणसांच्या असं नाही म्हटलं, फक्त अवतारी पुरुषांच्या असं नाही म्हटलं, सर्वांच्या चित्तात देव आहे. अहो सर्वांच्या सोडून द्या, दगडामध्ये काय मला सांगा ना. आपण दगडामध्ये देव मानणारी माणसं आहेत ना. आपली परंपरा, आपली संस्कृती दगडामध्ये देव बघायला शिक आपल्याला. ऐसी चराचर व्याप्ती रूप करिता कैवल्य. भगवान बोलतात 15वा अध्याय बघा आपण. ऐसी जडाजड व्याप्ती रूप करी, जड असो चेतन असो सर्वांच्या मध्ये परमात्मा. म्हणून आपल्याकडे जाता जाता कोणाला पाय लागला तर पाया पडायची पद्धत. माणसालाच नाही, जात्याला पाय लागला तर पाया पडतो, उखळाला पाय लागला पाया पडतो, मुसळाला पाय लागला पाया पडतो. अनेक मुसळ पाय लागला तरी पाया पडण्याच्या लायकीचे नसतात, पण तरी आपण पाया पडतो. आहे ना, पाया पडतो ना आपण. पडतो का पडतो सांगा? कारण त्या वस्तूमध्ये देव आहे अशी आपली भावना आहे का नाही. जाता जाता कोण लहान असो मोठा असो, जाता जाता कोणाला पाय लागला तरी माणूस पटकन खाली व्हावा. आईला पाय लागला, वडिलाला पाय लागला, पायावर डोकं ठेवावं, नियम आहे आपल्या. पाय लागल्यावर पाया पडता येतं हे कळल्यावर लोक पाया पडता येतं हे कळल्यावर मग लाथा मारून पाया पडायला. तसं चालत नाही, चुकून लागावं लागतं तर त्याला महत्व आहे. नाहीतर अपराधच आहे, नाहीतर अपराध आहे. कुठेही असं असेल आपल्या पाय लागला आपण पाया पडतो का? कारण सर्व पदार्थांच्या अंतर्यामी परमात्मा राहतो.
मग देव वसे चित्ती ते संत आहेत. मग तुकोबर आहे, वारीला आलेले हजारो लोक आहेत, कोणी घ्या जा घेऊन संत संगती. सगळ्यांच्या चित्तामध्ये देव. काय तुम्ही वेगळं मागितलं? तुकोबारांनी देवाला सांगितलं, देवा तुम्ही नीट ऐकलं नाही माझं बोलणं नीट ऐकलं नाही. काय नीट ऐकलं नाही? सगळं ऐकलं मी. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं म्हटलं ना, बरोबर आहे, पण तुम्ही नीट ऐकलं नाही. मी काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलं? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती असं मी म्हणतो. मी तेच म्हणतो ना, देव वसे चित्ती. सगळ्यांच्या चित्तात देव बसला, घ्या ना घेऊन, कोणालाही घेऊन जा, आम्ही नाकारत नाही. हा घ्या दगड, जा घेऊन. संत संगती, नित्य संत संगती तुम्हाला दिली. तुकाराम महाराज म्हणाले, देवा माझे अभंग सोडवणं एवढं सोपं नाही. तुम्ही देव असलात म्हणून काय झालं, मी तुकाराम महाराज आहे. देव असलात म्हणून काय झालं? माझ्या बोलण्याला हा सहज घेऊ नका. माझ्या बोलण्यातून जो भाव व्यक्त होतो त्याचा विचार करा, जो अर्थ व्यतीत प्रकट होतो तो त्याचा विचार करा, व्यक्त होतो त्याचा विचार करा. मी काय म्हणलं? देव वसे चित्ती ज्या. आता ऐका, मी हे फार लांबवत नाही, थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. थोडक्यामध्ये सांगतो मी आपल्याला. काय आहे? गीता वाचा, गीता वाचा. ओके, थोडंसं उदाहरणानं बोलतो. सबंध गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला एक गोष्ट मागितली. काय मागितलं? मनमना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मन हे मीची करी माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी भजन. बरं, एकदा दोनदा 9व्या अध्यायाच्या शेवटी आणि पुन्हा 18व्या अध्याय. मनमना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसमे तरी बाह्य आणि अंतरा अपुलिया सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विषयो करी. मन हे मीची करी 9व्या अध्याय. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धी निवेशय. किती प्रमाण देऊ मी आपल्याला? संतुष्ट सततम योगी यथात्मा निश्चय मयि अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. कितीतरी ठिकाणी भगवंताने अर्जुनाला जो मन मला देतो, मन मला दे, मन मला दे, अर्जुना मन दे, मन दे, मन दे, वारंवार अर्जुनाला माग, वारंवार माग. मला सांगा, मी आता थोडंसं सरळ बोलतो. सबंध गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला मन दे, मन दे, मन दे असं मागितलं. एकदा तरी मी मनात येतो, मी मनात येतो, मी मनात येतो, एकदा तरी काय बिघडलं असतं? बिघडलं काय असतं? 4 गुणिले 3 काय, 3 गुणिले 4 काय? मन देवाला देणं काय, देवाने मनात घेऊन राहणं काय? अर्थ काय, फरक काय पडतो? पण भगवंतानी असं कधी म्हटलंय का मी मनात येतो, मी मनात येतो अर्जुना? नाही, अर्जुना मन मला दे, मन मला दे, मी मनात येतो असं एकदाही 700 श्लोकामध्ये भगवान एकदाही बोलायला तयार नाहीत. काय कारण असेल? मन मला दे म्हणणं आणि मी मनात येतो हे म्हणणं. अरे अर्जुनावर एवढं प्रेम आहे देवाचं, अद्भुत प्रेम भक्ताचे. ज्ञानोबारांनी अद्भुत म्हटलंय ते पार्थाचं सारथ्य करताना. अरे भक्ताचं अद्भुत प्रेम आहे अर्जुनावर. केवढं प्रेम आहे देवाचं, केवढं प्रेम. सगळ्या कुरुक्षेत्रावरती दुसरं कोणी भेटलं नाही काय गीता ऐकायला? भीष्माचार्य होते, धर्मराज युधिष्ठिरासारखा सत्य बोलणारा अर्जुनाचा भाऊ होता. यांना गीता नाही सांगितली. सांगितली कोणाला? अर्जुनाला. काय काय अर्जुनाचं महत्व? काय महत्व एवढं? संन्यास घ्यायला गेला तर लग्न करून आला, त्याला गीता. म्हणून ज्याला गीता ऐकायची, लक्षात ठेवा, त्यालाच गीता आहे ना. संन्यासी तुवा हो निजनी सोडून नेली माझी भगिनी. भगवानच बोलतात ना ज्ञानेश्वरीमध्ये. संन्यास घ्यायला गेला, भगवंताचीच बहीण पळवून आणली आणि त्याला गीता सांगितली. काय प्रेम असेल विचार करा ना. बलराम दादाचा विरोध असताना भगवंतांनी अर्जुनाला आपली बहीण दिली. काय प्रेम असेल विचार करा. काय प्रेम असेल? एवढं प्रेम आहे अर्जुनावर. तर अर्जुनाला म्हणावं ना, अर्जुना मी मनात येतो रे, तू नको कष्ट घेऊ मला प्रेम मन द्यायचं. मी तुझ्या मनात येतो. का कष्ट करतो? मला तुझे कष्ट भगवत नाही. एवढं प्रेम होतं तर म्हणायला काय बिघडलं होतं? मी मनात येतो म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं? फार बिघडलं असतं.
मी आपल्याला आता उदाहरण सांगतो, ऐका. आता ऐका, देवाला चित्त देणारा साधक आहे आणि देव ज्याच्या चित्तात येऊन बसतो तो संत आहे. उगीच सोपं सांगतो, ऐका. का असं? त्याचं कारण आहे. अर्जुन साधक आहे. एकच विचार, एकच. समुद्र समुद्रातलं तांब्याभर पाणी वेगळं काढा. समुद्रातलं एक तांब्याभर पाणी वेगळं काढा. काय फरक आहे? तांब्यातल्या पाण्यात आणि समुद्रातल्या पाण्यात फरक काय? समुद्राचं पाणी जेवढं खारट आहे तांब्यातलं तेवढंच खारट. समुद्रातल्या पाण्यात ज्या प्रमाणात क्षार आहे तांब्यातल्या पाण्यात त्याच प्रमाणात क्षार आहे. समुद्रातलं पाणी ज्या रंगाचं तांब्यातलं पाणी त्याच रंगाचं. मग फरक कुठं आहे? फरक एकच आहे. समुद्रातलं पाणी व्यापक रूपात आहे, तांब्यातलं पाणी मर्यादित रूपात आहे. एवढाच फरक. बरोबर? बरोबर. आता लक्षात घ्या, समुद्रातलं पाणी आणि तांब्यातल्या पाण्यात फरक नाही हे जरी खरं असलं तर आता जर पुढं समुद्रातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एक करायचं असेल तर समुद्र तांब्यात आणता का तांब्यातलं पाणी समुद्रात टाका? काय करता? समुद्र तांब्यात आणता काय? आणत नाही. मग काय करता? तांब्यातलं पाणीच समुद्रात टाकावं लागतं, कारण साधकाचं मन परिच्छिन्न असतं, त्याच्यामध्ये व्यापक असणारा परमात्मा बसू शकत नाही. त्यामुळे साधकाला आपलं मन देवाला द्यावं लागतं, कारण परिच्छिन्नाला व्यापकत्वात सम्मिलित व्हावं लागत असतं. पण संतांचं मन असं नाही महाराज. भगवान बोलतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तयाचे चित्त गवसणी व्यापका मज. मी व्यापक आहे पण मला सुद्धा त्यांचं चित्त गवसणी होतं. गवसणी म्हणजे कळतं ना आपल्याला? गवसणी खोळ, खोळ आपल्या भाषेत खोळ. पकवाजाला गवसणी, विण्याला गवसणी असते ना आपल्याकडे, तक्क्याला खोळ असते. खोळ खोळ म्हणजे माहिती आहे ना? मला सांगा, तक्क्याची खोळ याच्यामध्ये मोठं काय लागतं का? तक्क्या मोठा करा, खोळ लहान करा, घुसवामध्ये जमतं का बघा? नाही. खोळ ज्याला व्यापून टाकायचंय त्याच्यापेक्षा ती खोळ मोठी लागते ना, कारण ती त्याला पोटात घेते. त्या तक्क्याला तिच्यापेक्षा व्यापक असते. म्हणजे पदार्थापेक्षा पदार्थाची गवसणी मोठी असते. विण्यापेक्षा विण्याची गवसणीचं माप मोठं असतं. पकवाजापेक्षा पकवाजाच्या गवसणीचं माप मोठं असावं लागतं तर पकवाज त्याच्यामध्ये बसतो. भगवान म्हणतात, अर्जुना त्यांचं चित्त मला व्यापकाला गवसणी आहे. मग संतांचं चित्त मोठं का परमात्मा मोठा? मला सांगा. संतांचं चित्त मोठं झालं आणि ते चित्त मोठं आहे म्हणून देव त्यांच्या चित्तामध्ये येऊन वसतो. म्हणून देव वसे चित्ती हे संतांचं लक्षण आहे. अशा संतांचं चिंतन तुकोबाराय देवाजवळ करतात. आम्हाला संत संगती द्या, दुसरी कशाचीही अपेक्षा नाही. हे ऐकल्यानंतर भगवंताला ती संगती द्यावी लागली. हा नंतरचा विचार झाला. पण तुकोबारांनी भगवंताजवळ संत संगती मागितली. त्या मागणीतून तुकाराम महाराजांनी संतांचं लक्षण केलं. देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला संत असं म्हणतात. यांची संगती मला हवी. आता ते संत म्हणजे अजून कसे काय नाही, त्याच्या अजूनही या चरणाचे वेगवेगळे अर्थ काय करता येतात हे सांगत बसायला मला वेळ नाही. छोटासा एक अर्थ जो सहज सर्वांना कळण्यासारखा होता तो आपल्यासमोर मी व्यक्त केला. त्या दृष्टीनं आपणही संतांच्या संगतीचा विचार केला पाहिजे. जर देवाजवळ मागायची पाळी आलीच, मागायची वेळ आलीच, देवानी मागा म्हटलंच तर देवाजवळ संत संगतीशिवाय दुसरं काहीही मागू नये हे तुकोबाराय आपल्याला प्रस्तुत अभंगामध्ये शिकवतात. त्या संतांच्या चरणाशी आपण आलेलो आहोत, त्या संतांच्या दारात आपण बसलेलो आहोत की ज्यांच्या चित्तामध्ये देव बसतो. अशा महात्म्यांच्या दाराजवळ त्यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्तानं, भंडाऱ्याच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. त्यांच्या स्वरूपाचा विचार करून त्यांच्या संगतीची अपेक्षा आपण अंतःकरणामध्ये बाळगावी. त्यांची संगती होत नसेल तर त्यांच्या विचाराची संगती करावी, त्यांच्या वाङ्मयाची संगती करावी. तरच आपलं खऱ्या अर्थाने तुका म्हणे जिणे भले संत संघटने असा आपल्या जीवनाच्या धन्यतेचा विचार आपल्याला करता येतो. तसा तो विचार तुम्हाला आम्हाला करता यावा याकरता म्हणून आपल्या सर्वांनी
परमात्म्याकडे संतांकडे आपण तशीच प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडे संत संगती मागावी। त्याच्याकरता भगवंतांनी तुम्हाला आम्हाला तशी सद्बुद्धी सामर्थ्य द्यावं अशी संतांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू। झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या महाराजांच्या चरणी समर्पित करू। वाणीला विराम देऊ। ज्ञानेश्वर